जय जय माखन चोर। भगवंताच्या पवित्र कथेला आपण सुरुवात करायची। त्याआधी आपण 2 मिनिट भगवंताचं गोड नामस्मरण करू आणि कथेला सुरुवात करू। श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं। तुम्हाला आवाज द्या तुम्हाला। हरि बोल। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हरि बोल। पूजा देवी भोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार धूपद प्रदक्षिणा विधि सर्वाणि स्तोत्रा गिरो यद्यत् कर्म करोतु तद्दखिलं शंभो तव आराधना। मोठ्या प्रेमानं बोला श्री शिवाय नमस्तुभ्यं।
श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः। रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। कुलदेवाय नमः। कुलस्वामिने नमः। सद्गुरुदेवाय नमः। शौनक उवाच हे सुत महाप्राज्ञ सर्वसिद्धान्तवित् प्रभो आख्यायि मे कथासारं पुराणानां विशेषतः। भगवान पांडुरंगाच्या चरणावरती, भक्तराज हनुमंतरायाच्या चरणावरती, पार्वती पते भगवान भोलेनाथाच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून तुम्हा संपूर्ण उपस्थित भक्त भाविक तथा भक्तिमयी माता भगिनीला माझा व्यासपीठावर सादर प्रणाम। जय हरी रामकृष्ण हरी। ओम नमः शिवाय। आज पलसाड या गावामध्ये, परसाड या गावामध्ये भगवान शंकराचं स्वरूप असणारी दिव्य शिव महापुराण कथा सुरू झाली। आजच्या दिवसाचं महत्व, मला वाटतं मी याच्या अगोदर तुमच्या इथं आलो होतो अक्षय तृतीयाला, बरोबर? आणि त्या दिवशी मी तुम्हाला अक्षय तृतीयाचं महत्व सांगितलं होतं। आज मी तुमच्या इथं आलो आणि आजची जी तिथी आहे, या तिथीचं महत्व तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। कोणती तिथी आज? नवमी तिथी, मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष, अभिजित हरिप्रीता। नवमी तिथी आज, चैत्र महिन्यातली नवमी तिथी। आणि दादा, आजच्या नवमीला फक्त एकटे राम जन्माला नाही आले, आजच्या नवमीला संपूर्ण विश्वाला निर्माण करणारी शक्ती जगदंबा सुद्धा प्रकट झालेली। आज जगदंबेचा प्रकटोत्सव आहे। भगवती पार्वती माता ज्या दिवशी जन्माला आली तो दिवस म्हणजे आज चैत्र शुद्ध नवमीचा आहे। एवढा पवित्र दिवस आहे आणि पवित्र दिवसावर तुमच्या छोट्याशा गावामध्ये कथा सुरू झाली। तुम्ही गावकरी फार चांगले आहात, पवित्र आहेत, उत्साह आहे तुमच्यामध्ये, देवाची तुम्हाला आवड आहे। तुम्हाला मी विनंती करेल की घरातल्या प्रत्येकानं कथा ऐकायला यावं। एकदा शिवमहापुराण कथा प्रत्यक्ष ऐका, मनातल्या काही इच्छा असतील त्या धरून या आणि कथा झाल्यावर सांगा आम्हाला या कथेनं आमच्या जीवनामध्ये काय फळ मिळालं। कथेनं तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते फळ शब्दात न सांगता येणार आहे। शिवमहापुराण कथेचं महात्म्य, शिवमहापुराण कथेचा महिमा अगाध आहे। एक गोष्ट बोलू, शिवमहापुराण आणि भगवान शंकर हे दोन वेगळे नाहीत। शिवमहापुराण ग्रंथ म्हणजेच भगवान सदाशिव आहे। आज तुमच्या पलसाड गावामध्ये ग्रंथाच्या रूपानं साक्षात कैलासाधिपती भगवान शंभूनाथच विराजमान झाले। सज्जन हो, सगळ्या देवात भोळा, भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा, तुमची इच्छा कमी वेळेमध्ये पूर्ण करणारा देव महादेव आहे। पण लक्षात ठेवा, याच्या विरोधात गेल्यावर तिसरा डोळा उघडायला बी मागं पुढं पाहत। पण 7 दिवस या धर्म मंडपाची शोभा, पावित्र्य, इथे येताना आपल्याकडून ग्रंथाचं पावित्र्य, मंडपाचं पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घ्या। कोणी जर या धर्म मंडपामध्ये या ग्रंथ देवतेचा अपमान केला, आम्ही कोणीच काही बोलणार नाही, पण शंभूचा तिसरा डोळा गुपची बसणार नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवा। कारण महादेवासारखं दैवत या जगामध्ये कोणतंच नाही। तुम्हाला पुढे चरित्रामध्ये ऐकायला भेटणारच। या वर्षी, मागच्या वर्षी सुद्धा आमचे गेनलाल भाऊ आटाळकर यांनी या ठिकाणी
दिव्य अशी भागवत कथा आयोजित केली होती मागच्या वर्षी. यावर्षी बाबा आमच्या गावामध्ये आत्ताच रामकथा झाली, मग आपण कोणती कथा ठेवू? तुम्ही म्हटलं तुम्हाला जी आवडन ती ठेवा, मी सांगायला तयार आहे. शिवमहापुराण हा म्हटलं अगदी प्रसन्नता आहे, काही अडचण नाही शिवमहापुराण ग्रंथ आयोजित करायला. उलट तर या काळामध्ये सगळ्या जीवाला आवश्यक असणारी कथा म्हणजे शिवमहापुराण. शंकराचं महत्व, शंकराच्या पूजेचं महत्व, शंभूच्या पूजेचा फायदा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिवमहापुराण ग्रंथात ऐकायला भेटणार आहेत. आज पहिला दिवस आहे. येता येता सर्वांनाच उशीर झाला. आम्हालाही सुद्धा कुठे परभणीला आमचं दुपारचं कीर्तन होतं रामजन्मोत्सवाचं. तिथून आम्ही 1:30 वाजता निघालो. नॉनस्टॉप इथं येता येता 7 वाजून 7:30 वाजले जवळपास. तुम्ही सर्वांनी तोपर्यंत आम्हाला सांभाळून घेतलं. माझ्याबरोबर तबला वाजवण्याकरता, नुसता तबला नाही, त्यांचं गायन बी तुम्हाला आता 7 दिवस ऐकायला भेटणार आहे. अजिबात जग कसंही त्यांनी डोळ्यानं पाहिलं नाही, पण कानानं मात्र जगाचे ते अनुभव घेणारे आमचे प्रल्हादजी महाराज उबाळे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजव सर्वांनी. वा. ऑर्गन वाजवण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कोणी हात पकडणार नाही असे आमचे परम मित्र. खरं तर इथे कथेमध्ये आमचं तसंच होतंय. एका महात्म्याला सांगितलं, खरं तर हर्षल दादाला आम्ही अगोदर सांगायला पाहिजे. आमचे मनोहर महाराज भादे अचानक त्यांना अडचण आल्यामुळं महाराष्ट्रातले प्रसिद्ध ऑर्गन वादक तथा गायक, अगदी संप्रदायाची निष्ठेनं सेवा करणारे आमचे हर्षल महाराज खरे हे बिचारे, आणि संसारवरून आधी सकाळी दुपारी 3 वाजता हिंगणघाटला होते, तिथून संसारला गेले, तिथून परत ते इथं आले. त्यांच्या ऑर्गनमध्ये, यांच्या बोटामध्ये खूप जादू आहे. महाराष्ट्रामध्ये ऑर्गनच्या मध्ये जे भांडवल लागतं ते आमचे हर्षल दादा तयार करतात. एकदा हर्षल दादासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतर आपल्या परिसराचं भूषण गायनामध्ये सुंदर ज्यांचा आवाज आहे असे आमचे अनिल महाराज यांच्याही करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याच नियोजनामध्ये हा उत्सव आहे. आमच्या हरिभक्तीपरायण पॅड वादक साहिल महाराज शेंडे, फार सुंदर स्वभाव आहे, तेही आपल्याला इथं सेवेला आले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत ज्या साऊंडच्या माध्यमातून येतोय, आमचं माऊली साऊंड सर्व्हिस राहुल दादा, हा अत्यंत सुंदर साऊंड आहे. राहुल दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि परसाडकर मंडळी, माझी कथा केवळ परसाडमध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये लाईव्ह चालू आहे. मी इथं जे बोलतोय ना, मला असं वाटतंय उद्या मला दादा लिंक अगोदर शेअर करायची. मी माझ्या मोबाईलवर लिंक टाकली, एका वेळेला महाराष्ट्रातून किमान 1000 लोक आपली लाईव्ह कथा पाहतील. 1000 लोक लाईव्ह कथा पाहतील उद्या आपली. जर बाहेरचे लोक, तुमच्या गावातले 1000 लोक कथा पाहत असतील तर गावातल्या लोकांनी इथे येऊन कथा ऐकायला तरच पाहिजे. किमान तुमचे चेहरे तरी महाराष्ट्रातले लोक पाहतील, अरे बापरे किती सुंदर लोक आहेत परसाडचे, काय प्रसन्न चित्तानं कथा ऐकतायत. तर उद्या बसण्याची शिस्त आणि मंडप पूर्ण फुल झाला पाहिजे. हा, तर माझा आवाज, माझे संपूर्ण कथा यूट्यूब चॅनलवरून संपूर्ण देशभरात पसरवणारे आमचं जिव्हाळा चॅनल. एकदा जिव्हाळा चॅनलसाठी हा टाळ्या वाजवा. आमचं घेनलाल भाऊच्या मनात आलं की ते काही बी करणार, म्हणजे हे जिव्हाळा चॅनल सापडणंच शक्य नाही. बापू कसे सापडले रे तुम्ही बाबा? वा, छान छान. या जिव्हाळा चॅनलच्या माध्यमातून आपली कथा उद्यापासून, एरवीची कथा ना आत्ताची कथा फरक आहे बुवा. तुम्ही आमच्यावर दडपण टाकला का? एरवीची कथा आपण बोलत राहतो, तुम्ही ऐकत राहता, इकडं तिकडं झालं थोडं तर काय नाही, पण सगळा महाराष्ट्र कथा ऐकणार आहे. थोडीशी बी जर चूक झाली तर लोक परत मीडियावर येऊन बोलायला मागं पुढं नाही पाहणार. बोला एकदा श्री शिवाय नमस्तुभ्यम.
ओम नमः शिवाय. सज्जना हो, आज इथं येताना माझ्या गावापासून तर एवढ्या लांब 400 पावणे 500 किलोमीटर गाडी चालवली आमचे माझे भाऊजी हरिहरजी वाघमारे, त्यांच्यामुळंच मी लवकर आलो. माझी ताईसुद्धा आज कथेकरता आलेली. त्या दोघांना मी अनंत मनापासून अभिवादन करतो. यजमानाच्या रूपात गिनलाल भाऊ आमच्या ताई बसल्यात त्यांना आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि शिवमहापुराण कथेला सुरुवात करतो. आज पहिला दिवस आहे, थोडा वेळ कथा होईल आपली, जास्त वेळ नाही. शिवमहापुराण कथेला सुरुवात करत असताना हे सूत महाराज, तुम्हाला सर्व सिद्धांताचं ज्ञान आहे. तुम्ही काय करा, आम्हाला अशी कथा ऐकवा की जी कथा सगळ्या शास्त्राचं सार असेल. अख्याहि मे कथा सारम पुराणानां विशेषतः. महाराज, कलियुगामध्ये माणसं सहज जर विचार केला तर चांगल्या गोष्टीपासून दूर जाताना दिसत आहेत. चांगली गोष्ट किती सांगायचा प्रयत्न करा, प्रेमानं सांगा. या बाबा, आपल्या गावात कथा आहे, काय लाभ आहे या माणसाला, काय मिळवायचं, काय आमदार होण्यासाठी कथा केली काय? केवळ आपल्या गावात सदाचार निर्माण झाला पाहिजे. आपल्या गावात येणारी जी पिढी आहे, येणारे जे लेकरं आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार पडले पाहिजे. भक्ती मार्गाला लोक लागावे एवढी इच्छा ठेवून ह्या बाबांनी सगळ्या गावाला बरोबर घेऊन ही कथा आयोजित केलेली. तर शौनक महाराज म्हणतात, कलियुगातल्या लोकांचा जर विचार केला तर देवधर्म सांदी पडिले सकळ. देवाची गरज नाही राहिली या लोकांना, धर्माची भी गरज नाही राहिली या लोकांना. फक्त विषयाच्या पाठीमागे चालले, विषय गोंधळ गाजत असे. अरे बाबा, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध पंच विषय जीवाचा नाश करणारे आहेत. या पंच विषयाच्या मागे गेलेला जीव जीवनामध्ये दुःख भोगतो. मग या कलियुगातल्या माणसाला विषयापासून सुटका मिळून त्याच्या अंतःकरणामध्ये सदाचार, भक्ती, विवेक कसा काय वाढेल महाराज? सौनकादिक ऋषी सूत महाराजांना म्हणतात, सदाचारश्च सद्भक्तिर् विवेको वर्धते महान. कलियुगामधल्या लोकाला सगळ्या जगाच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत. तो असा, तो तसा, तो तसा, तो तसा, हे बोलता बोलता जिंदगी भरपूर निघून गेली दुसऱ्याला नाव ठेवता ठेवता. कधीतरी बी माझ्यामध्ये सुद्धा काही कमतरता आहे, माझ्यामध्ये सुद्धा काही विकार आहेत, माझ्यामध्ये पण वाईट गुण आहेत, याची जाणीव कशानं होईल बरं? असा एखादा आरसा नाही का? कसा? जो फक्त आरसा चेहरा दाखवतो असा आरसा नको. अंतःकरणातली घाण, अंतःकरणातले विकार दाखवणारा आरसा नाही का सूत महाराज एखादा? वा. स्वविकार निरासश्च सज्जनै क्रियते कथं. आपल्या विकाराची जाणीव होण्याकरता सज्जनानं काय केलं पाहिजे? भक्ती, ज्ञान, वैराग्याची वाढ होण्याकरता आपण काय केलं पाहिजे? महाराज, जीवाचं जर पाहिलं, कलिकाळामध्ये जीव आसुरी स्वभावाचे बनले. लोकांच्या स्वभावाचं काय वर्णन करावं दादा? चांगलं खायला असावं, चांगलं प्यायला असावं, बसायला गाडी, राहायला माडी, सगळं जीवनात असावं. पण असं कोणाला वाटत नाही की माझ्या जीवनात भक्ती असली पाहिजे.
बाबा, कोणतं साधन केल्याच्या नंतर जीवाला शंभूनाथाची भक्ती करावं वाटेल? काय केल्यानंतर महादेवाची प्रसन्नता जीवाच्या जीवनामध्ये येईल? 88,000 ऋषीमध्ये एक सौनक नावाचे ऋषी आहेत. त्यांनी हे सूत नावाच्या ऋषीला प्रश्न विचारलेत, बाबा सांगा ना, भक्ती कशानं वाढेल, विवेक कशानं वाढेल, वैराग्य कशानं वाढेल, आमच्या जीवनातल्या दोषाचं दर्शन आम्हाला कशानं होईल, सर्वात महत्वाची शंभूनाथाची कृपा कशानं होईल? सूत महाराजाला प्रश्न विचारलेत. सूत महाराज उत्तर देतात, बर का, मी तुम्हाला अशी सुंदर कथा सांगणार आहे, जी कथा सगळ्या सिद्धांतानं भरलेली असेल. जी कथा तुम्ही 7 दिवस ऐकली ना, तर तुमच्या अंतकरणातली भक्ती वाढेल आणि पाप नष्ट होईल. तुम्ही जर ही कथा 7 दिवस खरोखर मन लावून ऐकली ना, तर तुमचं मन प्रसन्न होईल, याच्यात नवल नाही. देवाचा देव महादेव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणा ओम नमः शिवाय. वा, हात वर करून म्हणायचा, सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्यादिकवर्धनम शिवतोषकरम दिव्यम शृणुवत्स रसायनम. हे सौनकादिक महात्मा मंडळी, तुमच्या माझ्या पाठीमाग, सगळ्यांच्या पाठीमाग एक मोठं भय लागले, भीती लागली. कोणती भीती आहे? सर्वात मोठी भीती आहे मरणाची, मृत्यूची भीती. आणि तुम्हाला या मरणाच्या भीतीतून जर सुटायचं असेल ना, तर कलियुगात एक उपाय बाबा. काय उपाय आहे? काल व्याल महावास, काल व्याल महात्रास, विध्वंस करमुत्तमम. काळाची भीती, जीवनातला त्रास विध्वंस करणार उत्तम शास्त्र आहे. काय नाव आहे? शैव पुराणम परमम. त्या पुराणाचं नाव आहे शिव महापुराण. आणि सज्जना हो, हे महापुराण दुसरं तिसरं कोणी सांगितलं नसून साक्षात देवादिदेव महादेवाच्या मुखातून निघाले. बोला ओम नमः शिवाय. महादेवाच्या मुखातून हे शिव महापुराण निघाले. सूतजी महाराज सांगतात, हे सौनकादिक ऋषी हो, काळाचं पण भय तुमच्या जीवनात राहणार नाही. सर्वात मोठी भीती मृत्यूची आहे, पण शिव महापुराण श्रवण करणाऱ्याच्या जीवनात मरणाचं बी भय राहत नाही. ऐका ना 2 मिनिटं. प्रत्येक गोष्टीची देवता ठरलेली आहे. मुख्य प्रामुख्यानं 3 देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता तुम्ही भरपूर कथा ऐकल्यात, मी थोडं विचारलं तर मला सांगत जा एकदम मोठ्या प्रेमानं. बोला ओम नमः शिवाय. ब्रह्मदेवाचं कार्य काय बाबा? ब्रह्मदेव काय करतो? ब्रह्मदेवाचं कार्य निर्मितीचं आहे, जनरेशन. ब्रह्मदेव विधाता काय करतो? निर्मिती करतो. विधाता तोच एकच परमात्मा पण 3 रूपात कार्य करतो. काय करतो? फिरता जागा वरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा ओंकार, विठ्ठला तू वेडा ओंकार, विठ्ठला तू वेडा ओंकार. थोडी कला गिरजाच्या वरती येतील मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार.
उजेड बारा तूच मिसळसी सर्व सारा आभाळच मग हे आगारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पा तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. तर सज्जन हो, घडवायचं काम ब्रह्मदेवाकडे आणि पालन पोषणाचं काम कोणी देवाकडे? विष्णू भगवंताकडे. वा वा वा, काय गोड सांगितलं तुम्ही. हे तुम्ही परसाडकड मंडळी, तुम्ही खरंच चांगले ऐकता बरं का. फक्त उद्या नाही का रांगेत बसा, अशा शिस्तीत अशी मध्ये मध्ये जागा नका सोडू. आज बसा आजच्या दिवस, पण उद्या मस्त अशा रांगा करा. आणि कथा बिलकुल सुरू झाली की वेळेत सुरू होणार, वेळेत संपणार. कथेचा टाइम किती? 8 ते 11. तर 8ला म्हणजे 8ला मी बोलायला सुरुवात करीन आणि 11ला 5 मिनिटं कमी असताना मी तुम्हाला सुट्टी देईन. आणि एवढंच नाही की उद्या जी कथा चालू असेल त्या कथेची झाकी सुद्धा तुम्हाला इथं दिसेल, झाकी दर्शन सुद्धा तुम्हाला इथून होईल. बस उद्या जरा बहुसंख्येने येऊन उत्पत्तीचं काम ब्रह्मदेवाकडे, पालन पोषणाचं काम शंभूनाथाकडे, आपलं विष्णू भगवंताकडे. म्हणून त्याचं नाव विश्वंभर ठेवलेलं. काय नाव आहे त्याचं? विश्वंभर. सर्व जगाचं भरण पोषण करतो. हा, कोणाकोणाचं भरण पोषण करतो भगवान, लक्ष देता का? ऐका बाबा, तुम्ही कधी बघितलं नसतं, असा गोटा असतो गोल. काय असतो? पूर्ण पॅक गोटा असतो. तो गोटा फुटला की त्याच्यातून एक मेंढक बाहेर निघतो. मेंढक काय म्हणतो? मेंढकच नाही. पाषाणाच्या मध्ये बसलेल्या मेंढकाला कोण खाऊ घालत असेल विचारा करा. तुकाराम महाराज म्हणतात, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, कोण घाली चारा त्याचे मुखी. दगडाच्या आत बसलेल्या मेंढकाला कोण चारा खाऊ घालत असेल? फुटती तरुवर उष्ण काळ मासी. झाडाला सर्वात जास्त पालवी कोणत्या ऋतूमध्ये येते? पावसाळ्यात. सर्वात जास्त नव्हती पालं जर कोणत्या ऋतूत येत असतील तर उन्हाळ्यात. पाऊस पडतो का तेव्हा? तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा पाऊस नसतो तेव्हा झाडाला पानं आणि फुलं येतात, फळं येतात. मग पानं आणि फुलं झाडाला ज्या उन्हाळ्यात येतात, पाणी नसताना येतीलच कसे? मग पाणी कोण घालतं त्यांच्या बुडाला? कोण घाले पाणी त्याचे? फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घालते? त्या झाडाच्या बुडाला पाणी कोण घालतंय? याचा सरळ अर्थ आहे, पाण्याशिवाय झाडाला फळं फुलं येत नाहीत. पण जो पाणी घालतो तो दिसत नाही आणि पाणी बी दिसू देत नाही. म्हणा एकदा ओम नमः शिवाय. ऐका सज्जन, पालनाचं काम भगवान कोणाचं आहे? विष्णूचं आहे. पण संहाराचं काम कोणाकडे? शंकरजीकडे. हे चराचर नष्ट करायचं काम कोणाकडे? शंकरजीकडे. मला असं वाटते तुमच्याकडे वशिला शब्द आहे का? वशिला. वशिला वशिला नाही म्हणत तुमच्याकडे. आपलं काम व्हावं असं वाटत असेल तर लोक एकमेकाकडे लावतात, त्याला काय म्हणतात? वशिला म्हणतात ना. आहे की नाही शब्द तुमच्याकडे? आजी बघा, तुम्हाला सांगतो, एखाद्या मंत्र्याला जर भेटायचं असेल आपल्याला अगोदर वशिका लावा लागतो. वशिका म्हणतात, वशिला म्हणतात. वशिका का वशिला? वशिला. इकडे शब्द आहे ना तुमच्या भागात? म्हणतच नाही. आमच्या भागात एक म्हण आहे, म्हण.
ज्याचा वशिला आहे का, ज्याचा मोठा वशिला त्याचं पुत्र सुद्धा काशीला. ज्याचा वशिला असतो त्याची सगळीकडे चालती असते. माणसानं ओळखी कशा करता करून ठेवायच्या असतात, आपलं काम अडकणार नाही का. वशिला. आम्ही लोक चलता चलता नाही का, पोलीस भेटले मुद्दाम त्याला नमस्कार घेतो, नमस्कार साहेब, बरं आहे ना. ते पोलीस विचार करतो हा महाराज माझ्या ओळखीचा नाही काय नाही आणि मला नमस्कार घेतलाच कसा. पण त्याचं कारण असं आहे, आपण त्याला नमस्कार घेतला की त्याच्या ध्यानात राहते आणि हळूच ओळख होती. ओळख झाल्याच्या नंतर साहेब आम्ही दुरून येतो नागपूरकडे कथेला. एखाद्या वेळेला आमची गाडी अडवली तर दंड नका मारा. पोलिसाचा ओळख असला तर गाडीवरचा दंड कमी होतो आणि शंभूनाथाबरोबर वशिला असेल तर मृत्यूचं दुःख नष्ट. लक्षात येते की नाही. महादेवाशी ज्याला वशिला करायचा का त्यानं शिव महापुराण ऐकलं पाहिजे. सज्जन हो, शिव महापुराण ऐकणाऱ्याला मरणाचा भेवच राहत नाही, मरणाची भीतीच राहत नाही. आणि म्हणून भगवान व्यासांनी कलियुगातल्या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून हे शिव महापुराण फार मोठं होतं. याचे 1,00,000 श्लोक होते. किती? त्याचे फक्त 24,000 श्लोक केले आणि ते व्यासांनी हे शिव महापुराण आपल्या करता प्रगट केले. हा एक गोष्ट आहे मात्र, तुम्ही सगळ्या गावात फिरा, प्रत्येकाच्या घरी जा आणि विनंती करा, आपल्या गावामध्ये कधी न झालेली कथा सुरू झाली. शिव महापुराण आहे, सगळ्यांचं कल्याण आहे, मृत्यूचं सुद्धा भय राहत नाही. शंभूनाथ कथा ऐकणाऱ्यावर प्रेम करतो. तुम्ही कथेला या. तुम्ही गावात जाऊन सगळ्या गावाला विनंती केली तर तुमच्या विनंतीला लोक मान देऊन मंडपात येतील. आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण समजा नाही आले तर वाईट नका मानू. फक्त मी तुम्हाला शिव महापुराण ग्रंथामध्ये जे लिहिले ते सांगतो. तुम्ही कोणाला किती बी या म्हणा, तोच माणूस इथं येऊन कथा ऐकू शकतो ज्याच्या जीवनात काहीतरी पुण्य आहे. ज्याच्या जीवनात पुण्य नसेल, त्याची इच्छा असली तरी त्याला शिव महापुराण ऐकायला भेटणार. तुम्ही म्हणाल पुण्याचा आणि शिव महापुराण ऐकण्याचा काय संबंध आहे? खरंच मोठा संबंध आहे. इथे शिव महापुराणात लिहिले, जन्मांतरे भवेत पुण्यम महदस्य सुधीमतः तस्य प्रीतिर्भवेत तत्र महाभागवतो मुने. अरे परमार्थ करायला परमार्थाच्या प्रत्येक क्रियेमध्ये पुण्याशिवाय होत नाही. विठ्ठलाची आवड त्या माणसाला तेव्हा होऊ शकते त्याच्या जीवनात काहीतरी सुकृताची जोडी असेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो खूप बरा आहे. तुम्हाला एवढा देव कसा आवडतो? महाराज म्हणतात त्याच्यासाठी आम्ही पुण्य केले. किती? अरे अनेक जन्मात पुण्य केलंय. जन्मो जन्मियामि बहु पुण्य केले. जन्मो जन्मियामि बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठल कृपा केली. जन्मो जन्मियामि बहु पुण्य केले. जन्मो जन्मियामि बहु पुण्य केले. जन्मो जन्मियामि बहु पुण्य केले. जन्मो जन्मियामि.
हा जन्मोने संसार झालो त्यांचा नाश जन्मोनी संसारी झालो त्यांचा नाश जन्मोने संसार झालो त्यांचा नाश जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंग जन्म जन्या बहु पुण्य केले जन्म जन्या बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केली जन्म जन्या जन्म जन्या जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्माचं पुण्य असल्याशिवाय ना आपण भजन करू शकतो, पुण्य असल्याशिवाय ना आपण कथा ऐकू शकतो. खरंच तुमचं सर्वांचं पुण्य आहे. तुम्ही आज या धर्म मंडपामध्ये आला. साक्षात शंभूचं स्वरूप असणारी शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. असो, सज्जना हो, शिव महापुराण कथा म्हणजे साक्षात शंभूनाथाचं स्वरूपच आहे. तुम्हाला विश्वास येणार नाही, यज्ञामध्ये सर्वात मोठा यज्ञ, त्या यज्ञाचं नाव आहे राजसूय यज्ञ. अग्निष्ट होम नावाचा यज्ञ. पण असे किती जरी यज्ञ असले तरी पण ते शिव महापुराणाच्या यज्ञाबरोबर कोणताच यज्ञ बरोबरी करू शकत. जो माणूस असो अथवा स्त्री असो शिव महापुराण कथा ऐकतो, समजून घ्या त्याच्या शरीरामध्ये साक्षात एकटे शंभू नाही, भगवान महादेव पार्वती सहित राहतात. ये शृण्वन्ति मुनीशैव पुराणं शास्त्रमुत्तमं ते मनुष्यान मंतव्या रुद्र एव न संशया. जो श्रद्धापूर्वक भगवान शंभूचं हे पुराण ऐकतो त्याला तुम्ही माणूस न म्हणता त्याला शंभूनाथच स्वरूप समजलं पाहिजे. असं हे शिव महापुराण मी तुम्हाला सांगणार आहे. बस प्रसन्न होऊन भगवान महादेवाचं हे पुराण थोडंसं विको कमी करा, बोलताना नकळत आपण ऐकायचं. सूतजी महाराज म्हणतात, कसा बी पापी असू द्या, किती बी पाप करणारे असू द्या. श्रुतवाच ए मानवा पाप कृतो दुराचार रता खलाः. जे लोक रात्रंदिवस पाप करतात, वाईट आचरण करतात, खळ वृत्तीचे, कामादी निरता नित्यम, निरंतर विषयाच्या अधीन गेलेले लोक आहेत, त्यांनी फक्त एकदा शिव महापुराण कथा ऐकायला यावी. ताकद अशी महाराज शिव महापुराणाची. कितीही पापी असू द्या, कितीही वाईट माणूस असू द्या, त्याला सुद्धा पवित्र करण्याची ताकद शिव महापुराणामध्ये. जो माणूस अत्यंत लालची आहे, सत्य कधी वागत नाही, माता पित्याचा दोष करतो, पाखंडी आहे, पण असा बी दुष्ट दुराचारी माणूस शिव महापुराणात बसा, शिव महापुराणात हे ना त्या माणसाचे पाप नष्ट होऊन त्याच्या मनामध्ये अत्यंत चांगली भावना तयार. छळ करणारा, हातामध्ये शस्त्र घेऊन क्रूर वागणारा, निर्दयी असणारा माणूस, एकदा फक्त निर्दयी माणसानं शिव महापुराण कथा ऐकावी, त्याच्या अंतःकरणात या जन्माला शिवाय कुणा कधी कोणाला मारावं, कोणाचं वाईट करावं त्याच्या मनात सुद्धा येणार नाही. असं हे दुर्जनाला पवित्र करणार, सगळे पुण्य माणसाला देणार
सगळ्या पुण्यात श्रेष्ठ पुण्य म्हणजे शिवमहापुराण कथा ऐकणं, सगळ्या दानात श्रेष्ठ दान म्हणजे शिवमहापुराण कथा ऐकणं, सगळ्या यज्ञात मोठा यज्ञ म्हणजे शिवमहापुराण कथा ऐकणं. यत् पुण्यम सर्वदानेषु सर्वयज्ञेषु वा मुनी शंभो पुराण श्रवणात तत्फलम निश्चलम भवेत्. या संसारामध्ये जितके दान असतील, जेवढे यज्ञ असतील, सगळ्या दानामध्ये आणि सगळ्या यज्ञामध्ये मोठा यज्ञ आणि दान जर कोणतं असेल तर शिवमहापुराण. पुराण श्रवणम शंभो नाम संकीर्तनम तथा. पुराण ऐकायचं, मध्ये भगवान सदाशिवाचं नामस्मरण करायचं. असं जर केलं तर जीव सगळ्या पापातून मुक्त होऊन भगवान महादेव त्याच्यावरती कृपा करतात. ऐका ना, काय जीवन दष्टपुष्ट होण्याकरता जशी अन्नाची गरज आहे नाही का, तसं आपलं मन पवित्र होण्याकरता शिवमहापुराणाची गरज आहे. आपलं जीवन पवित्र होण्याकरता शिवमहापुराणाची गरज आहे. मग तुम्ही काम करा ना, काय करा, सदाशिव्या 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 विशेषतः सच्चिच्च पुराणस्य कथा परम पावनी. नेहमी 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 जसं पर्यंत तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन तीर्थ स्वरूप होईल. तो माणूस तोपर्यंत पापी समजा, तो माणूस तोपर्यंत तुम्ही निर्दयी समजा, जोपर्यंत तो पापी माणूस, तो निर्दयी माणूस शिवमहापुराण कथा ऐकत नाही. एकदा का त्या माणसानं शिवमहापुराण कथा ऐकलं तर त्याचे पापही नष्ट होतात आणि त्याची वृत्ती सुद्धा चांगली होते. तावत्स प्रोच्यते पापी पापकं गुणी सत्तम यावत् शिवम पुराणम येन शृण्वन्ति सद्भक्तित. माणसाला तोपर्यंत तुम्ही पापी समजा जोपर्यंत तो शिवमहापुराण कथा ऐकत नाही. कोणतंच तीर्थ शिवमहापुराण कथेची बरोबरी करत नाही. यावर्षी महाकुंभ होता, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ. दर 6 वर्षांना येतो त्याला म्हणायचं अर्धकुंभ, 12 वर्षांना येतो त्याला म्हणायचं पूर्ण कुंभ, 144 वर्षांना येतो त्याला म्हणायचं महाकुंभ. तो प्रयागराजला होता. किती जण गेले मला माहिती नाही, पण जे गेले ते भाग्यवान आणि जे नाही गेले त्यांनी चिंता करू नका. सगळ्या महाकुंभाचं पुण्य सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही शिवकथा मंडपात येऊन बसा, तुम्हाला सगळ्या तीर्थाचं पुण्य प्राप्त झाले. शिवराम म्हणा एकदा ओम नमः शिवाय. भगवान महादेवाची कथा आणि भगवान महादेवाचं नाम जीवाला पवित्र करणार. महादेवाचं नामस्मरण करून कोणाकोणाचा उद्धार झाला. हो गए भव से पार, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. लेकर नाम तेरा, लेकर नाम तेरा, कर नाम तेरा, लेकर नाम तेरा, लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. वाल्मीकि दीन दुखी था, दीन फकीरा बुरे कर्म में सदा लीन था, बुरे कर्म में सदा लीन, ओ बुरे कर्म में सदा लीन था, बुरे कर्म में सदा लीन था. हरि रामायण तैयार जय हो राम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हरि बोल.
भोलेनाथाची कथा, भगवंताचं नामस्मरण. सौनक महाराज म्हणतात सगळे पाप नष्ट करणार, निर्दयी माणसाला दया देणार, सगळ्यांना पुण्य प्रदान करणारी ही जी कथा आहे. आमची अशी इच्छा आहे कोणत्या पाप्यानं ही कथा ऐकल्यामुळे त्याचं पाप नष्ट होऊन त्याच्या जीवनात पुण्य प्राप्त झालं आणि त्याला काय फल झालं तर आम्हाला याचं उदाहरण सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज म्हणतात, आशित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बला, देवराज इति ख्यातो विश्वस्तश्चनवंचक. छोटीशी कथा सांगतो. आज पहिला दिवस आहे, आज लवकर थोडंसं हे करू. उद्यापासून आपण आता खरं म्हणजे मी व्यासपीठावर बसलो, खरं मला सुद्धा भरपूर त्रास चालू आहे. आज प्रवासातही 7-8 तास झाले, सकाळपासून कार्यक्रम काही म्हणा, साऊंड, हे सगळे गुणवान पाहिल्यानंतर मला सुद्धा मोज आला. मी मोजून 15 मिनिटाची कथा करणार होतो आज, पण आता कथा सोडायची अशी इच्छा होत नव्हती. पण एक छोटीशी कथा, शिव महापुराण कथा ऐकल्यानं काय होतं. एक किरात नगर होतं. त्या किरात नावाच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. खरं म्हणजे ब्राह्मण असून सुद्धा त्याच्याकडे ज्ञान नव्हतं. प्रत्येकाची शोभा कशानं वाढते माहिती आहे तुम्हाला? व्यापाऱ्याची शोभा व्यापारानं वाढते, क्षत्रियाची शोभा युद्धानं वाढते. लक्ष देऊ नाही का? क्षत्रियाची शोभा कशानं वाढते? युद्धानं वाढते. व्यापाऱ्याची शोभा व्यापारानं वाढते. ब्राह्मणाची शोभा ज्ञानानं वाढते. भक्ताची शोभा भक्तीनं वाढते. ज्याची त्याची शोभा. ज्या क्षत्रियाच्या जीवनात वीरता नाही त्या क्षत्रियाचा धिक्कार असो. बुद्धी असून जो वैश्य व्यापार करत नाही त्याचा धिक्कार असो. ब्राह्मणाच्या कुळात म्हणा किंवा साधू होऊन ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्याचा धिक्कार असो. एक शेवटचं वाक्य सांगतो, पटलं तर ठेवा, नाहीतर मनातून काढून टाका. माणूस असून ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, नामस्मरण नाही, सत्संग नाही, कधी चांगल्या गोष्टी नाहीत, तो माणूस असून सुद्धा जर तो कधी चांगल्या गोष्टीचं जीवनामध्ये ग्रहण करत नसेल तर तो माणूस असून सुद्धा त्या माणसाचा धिक्कार असो. शास्त्र काय म्हणतं बाबा, मी तुम्हाला मनानं काही सांगणार नाही, जे शिवमहापुराणात लिहिलं ते सांगेन. तुम्हाला वाटत असेल गड्या हा माणूस आहे, पण ईशाम न विद्यान तपोन ज्ञान. ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, ज्ञान नाही, सत्संग नाही, शास्त्र म्हणतं त्याला पाय जरी 2 असले तरी त्याला तुम्ही माणूस म्हणू शकता, पण आमच्या दृष्टीनं मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीची आवड नाही, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची आवड नाही, सत्संगाची आवड नाही, माणूस म्हणून जन्माला आलेला जो कधी मंदिरात जात नाही, कधी शुभ कर्म करत नाही, तो दिसायला जरी माणूस असला तरी समजून घ्या तो माणसाच्या रूपामध्ये पशुच जमिनीवर वावरतो. मी म्हणत नाही दादा कोणाला राग येऊ देऊ नका. पुच्छ नाही पाय चारी, फक्त त्याला नाही का 4 पाय नाहीत आणि शेपूट नाही, पण मग तो मनुष्य परी कुत्री. ते माणसं असून सुद्धा त्यांचं जीवन कुत्र्यासारखं आहे. ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही, सत्संग नाही, चांगले विचार नाही, तो देवराज ब्राह्मणही असाच होता. खूप पाप करायचा. त्यानं कपटानं अनेक लोकांना ठकवलं होतं. कपटानं अनेक लोकांची संपत्ती हिरवून घेतली होती. लक्षात ठेवा, कपट करणं सोपं आहे, लोकाला ठगवणं सोपं आहे, पण त्या पापाचं फळ भोगणं फार अवघड आहे. ध्यानात ठेवा. एक भजनही म्हणेल मी जाता जाता 2, मला वाटतं मी नाही, प्रल्हाद महाराजच म्हणतील, मी फक्त काढून देतो ते भजन. पाप करणाऱ्या माणसाला असं वाटतंय मी अंधारात पाप केलंय, कोण बघते मला, पण अंधारात केलेलं पाप उजेडात येऊन फेडावं लागतं.
आणि म्हणून ज्याच्या त्याच्या हातातच कर्तव्याचं माप आहे बाबा. उजेडात होती पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे बाप. उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दृष्ट दुर्जनाची कैसी घडे लोक सेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. तिथे दूध डोळे मिटून जात मातराची मनी चोरण्याच्या तारी भीतीचा धन्याची. पिते दूध डोळे मिटून जात मातराची मनी चोरण्याच्या तारी भीतीचा धन्याची. घरावल्या हाताने कंप काढवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. स्वार्थ जनी भिलती वरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. स्वामी जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होती आपुलीच वैरी. घडोघडी अपराधाचा चोल का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. एकदा टाळ्या वाजव सर्व जोरदार. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधाचा तोल सामनावा उघडदार देवा आता उघडदार देवा. जीवनामध्ये स्वार्थ आला की माणूस पापाचरण करायला लागतो. थोडं स्वार्थ कमी करायला पाहिजे प्रत्येकाने, है ना. स्वार्थामुळेच तर हे सगळं जग दुःखामध्ये पडलं देवा. जितका जीवनामध्ये स्वार्थ कमी तितका माणूस मोठा होतो. ज्याच्या जीवनामध्ये अजिबात स्वार्थ नाही त्या जीवाला लोक 100 वर्ष संपले तरी विसरत नाही. स्वार्थ नसणारं जीवन, माझ्या ज्ञानोबारायाच्या जीवनात कुठला स्वार्थ नव्हता. आजही आम्ही ज्ञानोबारायाला विसरत नाही. तुकोबारायाच्या जीवनात कोणताच स्वार्थ नव्हता. आजही आम्ही तुकोबारायाला विसरत नाही. निस्वार्थ जीवन जगा. देवराज ब्राह्मण स्वार्थी होता, पापाचरण करू लागला. थोड्या स्वार्थाकरता माईबापाला मारलं होतं ना. एका विचित्र स्त्री बरोबर तो देवराज ब्राह्मण राहत होता. मोठं पाप केलं त्या देवराजानं. कोणतं पाप केलं नाही असं नाहीच, एका दिवसाची गोष्ट आहे. असा हा तो पाप करणारा ब्राह्मण असून सुद्धा मांस खात होता, मदिरा प्राशन करत होता.
बस विचित्र वागत होता. एके दिवशी तो देवराज ब्राह्मण घरातून फिरता फिरता बाहेर गेला आणि तीर्थराज प्रयागराजला गेला. तीर्थराज प्रयागला गेल्याच्या नंतर तिथे त्याने एक शिव मंदिर पाहिलं. चालून चालून थकला होता. शिव मंदिराजवळ गेला. मंदिराच्या बाजूला एका पडवीमध्ये, मंदिराच्या बाजूला जी जागा होती त्या जागेमध्ये त्यांना अंथरून टाकलं आणि झोपला. तो त्याच्या अंगाला असा ताप आला. आता त्याचे पाय पण दुखू लागले, अंग पण दुखू लागलं. पडलेला होता आणि तेवढ्यामध्ये बरेच लोक तिथे जमा झाले. त्याला असं वाटलं बापरे एवढे लोक इथं कशाला आले. थोड्याच वेळात पाहिलं तर तिथं शिव महापुराण कथा चालू होणार होती. अनेक संत एकत्र मिळाले. त्या शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये शिवकथा सांगणारा एक महात्मा व्यासपीठावर बसला. तुमच्यासारखे बरेच लोक शिव महापुराण कथा ऐकायला बसले आणि तो महात्मा इतका गोड शिव महापुराण सांगू लागला. वास्तविक पाहता देवराज ब्राह्मणाला त्या कथेशी काही घेणं देणं नव्हतं. सगळ्या प्रकारचे पाप करणारा असा पापी देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी तो बसला. इच्छा नसताना त्याच्या कानावरती शिव महापुराण कथेचे शब्द चालले होते. दुसऱ्या दिवशी त्याची जास्त तब्येत बिघडली. उठता येईना त्याला, जाता येईना. पण मात्र त्याची तब्येत बिघडत चालली होती. बिघडलेल्या तब्येतीच्या कानावर त्याला शिव महापुराण बी ऐकायला येत होते. अचानक त्या देवराज ब्राह्मणाचा प्राण निघून गेला कथा ऐकता ऐकता. तेवढ्यामध्ये अकराळ विकराळ महाभयानक यमाचे दूत आले. त्या देवराज ब्राह्मणाला त्या यमदूतानं बांधलं, नरकपुरीला घेऊन चालले. तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षद तिथं आले. सगळं शरीर त्या भगवान महादेवाच्या पार्षदाचं महादेवासारखं गोरप्पाने. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ शोभतोय. अंगावर भस्म, गळ्यात रुद्राक्ष धारण केलेलं आहे. देवराजम समामोच्च विमाने परमाद्रुते उपवेश्य यदा ईता कैलासे संतुमुत्सुका. त्या भगवंताच्या पार्षदांना यमलोकाच्या हातातला तो पापी देवराज ब्राह्मण सोडवला. सोडा त्याला. अहो तुम्ही कोण? आम्ही भगवान महादेवाचे पार्षद. अरे पण हा पापी, माहित आहे पापी आहे म्हणून. खूप पाप केलेत. मायबापाला मारलं, स्वार्थासाठी कित्येक लोकांचे यानं खून केलेत. माहित आहे आम्हाला, सगळे पाप केले त्यानं. मग तुम्ही कैलासाला कसे नेता? त्यांनी सांगितलं यानं मरता मरता शिव महापुराण कथा ऐकल्यामुळे याचे सगळे पाप नष्ट झाले आणि हा आता नरकाचा नाही कैलासाचा अधिकारी झाला. सज्जना हो, अत्यंत दिव्य विमानामध्ये त्या देवराज ब्राह्मणाला बसवलं आणि तो कथा श्रवण करता करता मेलेल्या देवराज ब्राह्मण कैलासाला गेला. ऋषी मुनीनं पाहिलं, शिव महापुराण कथेचा जय जयकार केला. बोले शिव महापुराण की जय. धन्य शिव पुराणस्य कथा परम पावनी. यस्य श्रवण मात्रेण पापयानपि मुक्तिभाग. बघा, धन्य शिव महापुराणाची कथा परम पावन. पापी देवराज ब्राह्मणाने त्याला जाणून बुजून नाही ऐकली, सहज ऐकली, तरी सुद्धा कल्याण झालं त्याचं. काही गोष्टी तुम्ही जाणून बुजून केल्यावरच फळ मिळतं असं नाही, सहज घडल्या तरी फळ मिळतं. मला एक सांगा, तुम्ही विंचू पाहिलं का? कोणी विंचू? बरं, त्याची जी वरची नांगी आहे त्याला जाणून बुजून हात लावला तरच त्रास होतो का सहज हात लागला तरी त्रास होतो? बोल. विंचवाच्या नांगीला सहज हात लागला तरी परिणाम 24 तास दणका आहेच. विस्तू असतो ना चुलीतला निवा, त्याला तुम्ही जाणून बुजून स्पर्श केला तरच लाजतो का सहज हात लागला तरी लाजतो? बोला ना जरा. सहज हात लागला तरी लाजतो. याचा अर्थ असा आहे, विस्तवाला तुम्ही जाणून बुजून नाही, सहज हात लावला तरी तो लाजतो. साखर तुम्ही सहज तोंडात टाकली तरी गोड लागते. तसं शिव महापुराण तुम्ही जाणून बुजून नाही, सहज ऐकली तरी ती तुमचं कल्याण करते. एकदा मोठ्या प्रेमानं बोला, ओम नमः शिवाय. धन्य धन्य कथा शंभोस्तोम धन्यो धन्य एवच यदा कर्ण मात्रेन शिवलोकम व्रजेन्द्रा. शिव महापुराण कथा धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे.
सहज जरी ऐकायला भेटली तरी शिवमहापुराण कथा आपल्या जीवनाचं कल्याण करते. म्हणून अशी परम पावन शिवमहापुराण कथा आपल्याला आजपासून इथून पुढे 7 दिवस या धर्ममंडपामध्ये श्रवण करायचे. तर ही कथा आजची पहिला दिवस असल्यामुळे याच ठिकाणी पूर्णविराम घेईल. उद्या प्रत्येक कथेमध्ये रोज आपल्याला झाकी दर्शन भगवंताचं झाकी बघायला मिळेल आणि कथाही ऐकायला मिळेल. फार सुंदर लोक आलेत महाराज महाराष्ट्रातले. आमचे प्रल्हाद महाराज तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, लाखो यांचे फॉलोअर्स आहेत प्रल्हाद महाराजाचे. हे प्रल्हाद महाराज फक्त पखवादातून आवाज काढतात असं नाही, हे तोंडातून सुद्धा पखवादाचे बोल काढतात. त्यांची कला आपण आता पुढे पुढे ऐकूच तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि म्हणून हे सगळे चांगले गुणवान आपल्याला भेटलेले आहेत. झाकीकार महाराज बी आलेले आहेत. उद्यापासून आपण भरपूर आनंद घेऊ. आज पहिल्या दिवसाची कथा आहे. 2 मिनिट भजन करू आणि भजन झाल्याच्या नंतर आरती होईल. आजची कथा थांबेल. पुन्हा एकदा सर्वांनी जिव्हाळा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली ही कथा तुमच्या नातेवाईकाला सांगा. आमच्या गावामध्ये कथा सुरू आहे जिव्हाळा चॅनलवर. लाईव्ह आहे ना? पण दादा लाईव्ह चालू आहे ना कथा? अच्छा अच्छा, बॉक्स वर जिव्हाळा चॅनलचा स्कॅनर लागत असत ना? विठ्ठल भक्ती जिव्हाळा, बरोबर. विठ्ठल भक्ती चॅनल, काय हरकत नाही. स्कॅनर लागलेले आपल्याला सुंदर हे ऐकायला भेटेल कथा. उद्यापासून म्हणजे लाईव्ह काय कथा ऐकायला भेटेल उद्या. बघा आता आपल्या मी माझ्या मोबाईलवरून लिंक शेअर करतो जिकडे तिकडे. सुरुवातीला मला एक लिंक पाठवायची. 2 मिनिट आपण नामस्मरण करू आणि त्यानंतर आपण कथेला या ठिकाणी थांबू. हरे राम 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 सीता राम राम राम. 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 आज जगदंबेचा जन्मदिवस आहे. पार्वती मातेचा जन्म आता थोड्या वेळात होणार आहे. भगवती पार्वती मातेचा. म्हणून आपल्याला एक गोड असं भगवतीचं भजन म्हणायचं. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातलाभो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा डोंगर घातलाभो. चारी वेदाचा फुलवरा बांधिलावो. चारी वेदाचा फुलवरा बांधिलावो. शास्त्र पुराणे अनुवादिती गोंधळ मांडिलावो. शास्त्र पुराणे अनुवादिती गोंधळ मांडिला. सर्वांनी बोलायचं टाळी वाजून. उदो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. हा 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 टाळी वाजवायचं. जीव शिव संबळ घे बोनी. जीव संबळ घे जीव शिव संबळ घे बोनी. आनंदे नाचती वो. शिव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती हो.
88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती हो 88 सहस्र ऋषी तिष्ठती हो 33 कोटी देवच्या मुंडा उदो उदो बोलती हो 33 कोटी देवच्या मुंडा उदो उदो बोलती हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी गो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी गो कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी उदो बोला अंबा उभी कर ठेवणी कटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला बोला उदो 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 बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा पीस वाजवायचं होतं अगोदर उद्यापासून जाऊ द्या घ्या आरती घ्या हेलो हरि ओम ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे स्वामी पंचानन राजे हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषभवाहन साजे
ओम जय शिव ओंकारा भुजाचार चतुर्भुज दशभुज ते सोए स्वामी दशभुज ते सोए तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन बन मोए ओम जय शिव ओंकारा अक्षमाल वनमाला मुंडमाला धारी स्वामी मुंडमाला धारी ओ चंदन मृगमद सोया चंदन मृगमद सोई भोले शुभकारी ओम जय शिव ओंकारा वेदांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे स्वामी व्याघ्रांबर अंगे ब्रह्मादिक संतादिक ब्रह्मादिक संतादिक सदादिक संगे ओम जय शिव ओंकारा कर मध्य जय चक्र त्रिशूल धरता स्वामी त्रिशूल धरता जग करता जग हरता जग करता जग करता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका स्वामी जानत अविवेका प्रणवाक्षर के मध्य प्रणवाक्षर के मध्य जिनकी धिकार ओम जय शिव ओंकारा त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई जन गावे प्रभु जो कोई जन गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे ओम जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगीधारा ओम जय शिव ओंकारा कर्पूर गौरम करुणावतारम सुदर्शनं भुजगशयनं सदानन्दं हृदयारविन्दे देवं भवानी सहितं धर्माला गोपालनाय गोपालमाला चित्रकला दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय